सर्वजण आपापली घाण कागदपत्र घेऊन अप्पासाहेबांच्या घरी पोचले. अप्पासाहेब आश्चर्याने त्यांच्याकडे बघत बोलले, या मंडळी बसा. तसे सगळे आत शिरतात आणि सोफ्यावर बसतात. तसे अप्पासाहेब पुढे म्हणाले, आता बोला, कसं काय केलं आमच्याकडे येणं? चंद्रकांत उत्तरला, अप्पासाहेब, आमचं थोडं काम होतं तुमच्याकडे म्हणजे दिगू किंवा कल्याण, दोघांपैकी कोणी असलं तरी चालेल. ते दोघे पण घरात नाहीत. त्याचं कारण म्हणजे ते दोघेही आजच सकाळच्या गाडीने राजापूरला गेलेत आणि तिथूनच एक्सप्रेसने ते मुंबईला जाणार आहेत. अरे, म्हणजे घोटाळा झाला म्हणायचा की, सदाशिव बोलला. कसला घोटाळा? अप्पासाहेबांनी न समजून विचारलं. अहो, आम्हाला त्यांच्याकडून आम्ही बनवलेले घाण कागदपत्र वाचवून घ्यायची होती. अप्पासाहेब उद्गारले, हात तिच्या, एवढंच ना? मी देतो वाचून, आणा ते इकडं. पांडुरंग आश्चर्याने उद्गारला, अप्पासाहेब, तुम्हाला इंग्रजी वाचायला येतं? म्हणजे काय, जुनी 11वी SSC पास आहे मी. इंग्रजीमध्ये 100 पैकी 80 मार्क होते मला. खरं सांगता? सर्वांच्या तोंडून एकदम उद्गार निघाले. खरं नाही ना वाटत, पण हे खरं आहे. तुम्हाला आत्ताच खऱ्या खोट्याची शहानिशा करून दाखवतो. आणा ते घाणपत्र माझ्याकडे. तेव्हा सर्वांनी आपापल्या घाणपत्राची नक्कल त्यांच्या हातात दिली. अप्पासाहेबांनी आधी प्रत्येकाचे घाणपत्र वाचून काढले आणि त्यानंतर प्रत्येकाला त्याच्या घाणपत्रात काय लिहिलंय ते समजावून सांगितलं. तेव्हा प्रत्येक जण तक्रार करू लागला की हे चुकीचं घाणपत्र बनवलं गेलंय. तेव्हा अप्पासाहेब म्हणाले, तुम्हा लोकांना वकिलाने हे घाणपत्र वाचून दाखवलं नव्हतं का? तेव्हा चंद्रकांत बोलला की आम्हाला वाचून दाखवलेले घाणपत्र हे नव्हतंच. अरे, असं कसं होऊ शकतं? हा अप्पासाहेब, आम्हाला वाचून दाखवले त्यात फक्त 10 वर्षांची मुदत होती. इथं तर 30 वर्षांची मुदत लिहिली आहे. ही धोकेबाजी आहे. चंद्रकांत बोलला. हा अप्पासाहेब, हा चंदू खरं बोलतोय. अरे, पण तुम्ही अगोदर शहानिशा केल्याशिवाय त्या कागदपत्रावर हस्ताक्षर का केले? अप्पासाहेब बोलले. आम्हाला वाटलं की आधी जसं बनवलं होतं तसंच हे देखील असेल. म्हणजे या घाण पत्राबरोबर एक घाण पत्र बनवलं होतं का काय? हो, सर्वजण एकदम बोलले. ते कोणी वाचून दाखवलं होतं तुम्हाला? ते आम्हीच वाचलं, मराठीत होतं ना, विनोद बोलला. असं काय? आता माझ्या ध्यानात आलं की त्यांनी दुसरे घाणपत्र इंग्रजी भाषेत का बनवलं ते. अप्पासाहेब म्हणाले. का बनवलं असेल? पांडुरंगने विचारलं. अगदी सोपं आहे त्याचं उत्तर, आणि ते म्हणजे तुम्हा सगळ्यांना इंग्रजी वाचता येत नाही, त्यामुळे त्यात काय लिहिले हे कळणार नाही. हेच त्यामागचं कारण असावं. तरी मला शंका आलीच होती म्हणा, चंद्रकांत बोलला. शंका आलीच होती तर मग त्या शंकेचं निरसन करायचं होतं ना. त्या अगोदरच त्यावर हस्ताक्षर का केलं? अप्पासाहेबांनी विचारलं. त्या हरामखोराचं वकिलाने आमच्या डोळ्यात धूळ चारली. घाणपत्राचं वाचन अशा पद्धतीने केलं की आम्हाला वाटलं की आधीच्या घाणपत्रात जे काही लिहिलंय तेच या घाणपत्रात आहे, गणू बोलला. त्यामुळेच तर तुम्ही लोक फसलात, आप्पा बोलले. सगळं खरं, पण आता याला उपाय काय? पांडुरंगने विचारलं. उपाय काही नाही, आता 30 वर्षे फक्त वाट पाहायची. बापरे, 30 वर्ष? तोपर्यंत आम्ही जिवंत तरी असू का? जिवंत असू का नाही हे सुद्धा सांगता येणार नाही, विनोद उत्तरला. त्याला आता इलाज काय? असं बोलू नका, काहीतरी उपाय शोधा यावर, गणू काळजीने म्हणाला. उपाय आहे, परंतु तो त्रासिक आणि अवघड आहे. सांगा, तो काही आणि किती अवघड उपाय असून दे, आम्ही तो करू, चंद्रकांत उद्गारला. मग ऐका, तुम्ही पुन्हा काकासाहेबांची माफी मागून त्यांच्याकडून कर्जाऊ पैसे घ्या. निळकंठरावांचे घेतलेले पैसे परत करा. पण ते इतके सहजासहजी हे करायला तयार होतील असं वाटत नाही. कदाचित तो पैशांची रक्कम वाढवून मागेल आणि तुम्हाला ती द्यावी लागेल. पण असं का? कारण आता त्यांच्याकडे हुकमाचा एक्का आहे. म्हणजे? सर्वांनी न राहून विचारले. तेव्हा त्यांनी अप्पासाहेबांनी समजावून सांगितले त्यांना की तुमच्याकडे तुम्ही हस्ताक्षर केलेले घाण पत्र आहेत, त्याचा फायदा तो उचलल्याशिवाय राहील का? म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर, गणू बोलला. एकदम बरोबर बोललास तू, अप्पासाहेब उद्गारले. हे सगळे तुझ्या गाढवपणामुळे घडले गणू, चंद्रकांत बोलला.
हा गडू, तू जर आम्हाला सांगितलं नसतंच की त्र्यंबकरावाने फक्त 10 वर्षांसाठी हापूसची कलम गहाण ठेवलीत म्हणून, तर आम्ही कधीच काकासाहेबाकडे झाडे सोडवून घेतली नसती. पांडुरंग चंद्रकांतला दुजोरा देत बोलला, हा पण मी सांगितले त्यात खोटं होतं का? नाही म्हणजे आधीचे गहाणपत्र त्याने मी सांगितल्याप्रमाणेच बनवले होते का नाही? त्यानंतर त्याला लालूच सुटली आणि मग त्याने ही बनवाबनवी केली, त्यात माझी काय चूक आहे? गणू बोलला. तेव्हा आप्पासाहेब त्या सर्वांना उद्देशून म्हणाले, हे बघा, कोणी कोणाला दोष देऊ नका. आणि खरं सांगायचं तर सावकार आणि जमीनदार सारखे लोक नेहमी गरजवंतांच्या गरजेचा असाच फायदा उचलत असतात. अगदी पुरातन काळापासून चालत आलेली ही परंपराच आहे. खरंय, चंद्रकांत दिलगिरी व्यक्त करत बोलला. खरंच माझं चुकलं, ते सगळं खरं, पण आता काकासाहेबांना राजी कसं करायचं हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. सदाशिव बोलला. जरूर ऐकतील. कशावरून सांगता? सावकाराला आणि जमीनदाराला व्याज कधी नको असं कधीच होणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी ते वाटेल ती तडजोड करायला नेहमी तयार असतील. आप्पासाहेबांचं म्हणणं सर्वांना पटलं आणि त्यानंतर सर्वजण काकासाहेबांजवळ जाऊन अगोदर त्यांची माफी मागू लागले. तसे काकासाहेब त्यांच्यावर रागवले आणि त्यांना अनेक दूषणं दिली, परंतु नंतर त्यांना माफही केले. ते म्हणाले, तुमच्या कल्याणाच्या हेतूनेच मी या गावात स्थायिक झालो. तुम्हा लोकांना जमीनदारांच्या विळख्यातून बाहेर काढले, पण तुम्ही काय केलं? मी केलेले उपकार विसरून पुन्हा त्यांच्याच दावणीला जाऊन उभे राहिलात. पण शेवटी त्यांनी आपली जात दाखवलीच ना. म्हणून सांगतोय, तुमचं कल्याण करणारी व्यक्ती एकच आहे, ती दुसरी कोणी नसून मी आहे, मी. एवढं बोलून ते गाववाल्यांची मदत करायला तयार झाले. परंतु त्र्यंबकराव त्यांची घाण ठेवलेली हापूस कलमे द्यायला तयार होईनात. ते म्हणाले, आता तुम्हाला तुमची झाडे केलेल्या कराराप्रमाणे 20 ते 30 वर्षानंतरच मिळतील. ते ऐकून सर्वांच्या पायाखालील जमीन सरकल्याचा भास झाला. ते सर्वजण जास्तच गायावाया करू लागले. ते पाहून निळकंठरावांना जास्त हर्षानंद होत होता, कारण प्रत्येक जण विनंती करत होता. जसे की चंद्रकांत विनंतीच्या स्वरात बोलला, तात्यासाहेब, आम्ही तुमचे सर्व पैसे द्यायला तयार आहोत. फक्त तुम्ही तेवढे आम्हाला गहाणपत्र देऊन टाका, कृपा करा. निळकंठराव मुद्दामच विचारतात की, आता कोण भेटला रे पैसे देणारा कुबेर? तेव्हा चंद्रकांत खालच्या मानेनं बोलला की, काकासाहेब पैसे देणार आहेत. हो, शेवटी त्या काकासाहेबाच्याच पायावर लोटांगण घातलं. आणि नाहीतरी तुम्हाला तुमचा स्वतःचा स्वाभिमान आहेच कुठं? सदानकदा तुम्ही माना लाचारीने खाली वाकलेल्याच. त्या कधीच ताठ होणार नाहीत. जा पैसे घेऊन आणि आपली गहाणपत्रे घेऊन जा. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, नंतर मात्र माझ्याकडे कोणतीही तक्रार घेऊन येऊ नका की काकासाहेबांनी आम्हाला फसवलं म्हणून. कारण एकदा थुंकलेलं मला पुन्हा चाटायची सवय नाहीये. तुम्हाला समजलंय ना मी काय बोललोय? तेव्हा सर्वांनी आपल्या माना खाली घातलेल्या आणि खालच्या मानेनं त्या लोकांनी हो म्हटलं. त्यावर निळकंठरावांना जास्त हसू आलं. ते पुढे म्हणाले, नंदीबाईला आहात तुम्ही, तेव्हा नंदीबाईला सारखंच मान हलवत बसा, नाही सुधारणार. जा, तुमच्यात काहीच बदल होणार नाही. तसं ते काही न बोलता जाऊ लागतात. तसे निळकंठराव गरजले, थांबा. तसे गाडीला एकदम ब्रेक लागल्यागत जागच्या जागी थांबले. तसे निळकंठराव मनात बोलले, खरंच या लोकांना नंदीबाईलच नाव शोभतं. बाकी आणि अशा नंदी बैलांकडून हवं ते काम करून घेता येईल. त्यासाठी यांच्या साऱ्या नाड्या आपल्या हातात आल्या पाहिजेत, नाही का? किंचित विचार करून नंतर का कोणास ठाऊक त्यांचे मन विरघळले. त्यांना गाववाल्यांची फार दया आली, किंवा गाववाल्या लोकांसमोर काकासाहेबांचं खरं रूप समोर यावे हा विचार सुद्धा असू शकतो. कारण आतापर्यंत त्यांनी या गावावर हुकूमत गाजवली होती. अर्थात त्यांची जागा दुसरा कोणी बाहेरचा घेऊ पाहत असेल तर त्यांना ते कसे मान्य होईल, नाही का? परंतु गाववाल्यांना पुन्हा आपल्याकडे वळवायचं असेल तर गाववाल्यांना थोडीशी सूट द्यायला हवीच, नाही का? असा विचार करून म्हणाले, तुम्हा लोकांना घाण ठेवलेली झाडे तर मिळणार नाहीत, परंतु करारपत्रात थोडासा बदल मात्र होईल. अर्थात अगोदर बनवलेल्या कराराप्रमाणे तुमची झाडं परत मिळतील. ते ऐकून सर्वांना अत्यानंद झालाच, पण त्याचबरोबर एकीमध्ये किती बळ असू शकते याचा त्या लोकांना प्रत्यय पण आला. तात्यासाहेब आणि काकासाहेब यांच्या आपापसातल्या भांडणामुळे गाववाल्यांचा फायदा झाला असं म्हणायला हरकत नाही.
नाहीतर काकासाहेब काय किंवा तात्यासाहेब काय, दोन्ही लोकांना लुबाडणारे लुटारूच नाहीत का? असो, कधी कधी वाईटामधूनही चांगले निर्माण होतं, नाही का? आप्पासाहेब बाहेर झोपाळ्यावर बसून झोका घेत होते. एवढ्यात आतून पार्वतीबाईचा आवाज ऐकू आला. अहो, ऐकलत का? आप्पासाहेब झोका घ्यायचे थांबवत आवाजाच्या दिशेने आपली मान वळवत बोलले. काय ग, काय झालंय? तशा पार्वतीबाई उद्गारल्या, आपल्या सुनबाईच्या पोटात फार दुखू लागलंय, तेव्हा तिला डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. मग थांब, गाडी करतो बाहेर, तिला धरून आण. पार्वतीबाई आत गेल्या आणि सुनबाईला धरून घेऊन येतात बाहेर. तोपर्यंत आप्पासाहेब मोटार गॅरेजमधून बाहेर काढतात. त्यानंतर वैशालीला मोटारीमध्ये बसवून डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर वैद्यकीय तपासणी करून त्यांना सांगतात की यांना इस्पितळात न्यावं लागेल. आप्पासाहेब लगेच तिला तालुक्याच्या इस्पितळात घेऊन गेले आणि तिला इस्पितळात ऍडमिट केले. पण तिचा गर्भपात होतो, त्यामुळे वैशालीला फार वाईट वाटतं. 4 महिने उपभोगलेले मातृत्व क्षणात नष्ट झाले. त्यानंतर पुन्हा दिवस गेले, पुन्हाही तेच घडलं. डॉक्टरांनाही याचं कारण कळेना, म्हणून चांगल्या स्पेशालिस्ट कडून तपासणी करून घेण्यासाठी तिला पद्माकर मुंबईला आपल्या भावांच्या खोलीवर घेऊन आला. पद्माकरचे दोन्ही भाऊ परळ इथे एका चाळीत राहत होते. दिगंबर आपल्या वहिनीला आणि भावाला घेऊन मोठ्या इस्पितळात घेऊन गेला. वैद्यकीय तपासणी केली असता डॉक्टर म्हणाले, त्यांच्या गर्भाशयामध्ये काही त्रुटी आहेत, त्यामुळे मुलाची पूर्ण वाढ होण्याची गर्भाशयाची क्षमता नाहीये. तेव्हा पद्माकरनं विचारलं, मग यावर काही उपाय नाही का डॉक्टर? डॉक्टर म्हणाले, उपाय आहे, पण काय डॉक्टर? पद्माकर बोलला, खात्रीपूर्वक सांगता येत नाही. म्हणजे ऑपरेशन केल्यानंतरही खात्रीपूर्वक सांगता येत नाही मूल होईल की नाही, पण 50-50 चान्स. पद्माकरला काय करावं ते सुचेना. तो हताश मनाने वैशालीला घरी घेऊन आला. तेव्हा दिगंबरने विचारले, काय झालं दादा, काय सांगितलं डॉक्टरांनी? तेव्हा पद्माकरने सविस्तर माहिती दिली. ते ऐकून दिगंबर बोलला, आणखीन एखाद्या मोठ्या स्पेशालिस्टला दाखवू आपण, त्यात काय आहे? तेव्हा पद्माकर रागाने बोलला, काय गरज नाही त्याची, आम्ही जातो आमच्या गावी. ऑपरेशन न करताच? खात्री देत नाहीत ना ते. मग काय झालं? होणारच नाही असं तर नाही म्हणाले ना? दिगंबरने विचारलं. भाऊजी, सोडून द्या ना तो विषय, माझ्या नशिबी मूल नाही हेच खरं. वैशाली खंतपूर्ण स्वरात बोलली. असं का म्हणतेस वहिनी? मग आणखीन काय म्हणू? असे प्रसंग अनेक लोकांच्या जीवनात येतात, म्हणून त्यात खचून जायचं नसतं, प्रयत्न करत राहायचे असतात. कल्याण बोलला. उगाच कसं? नाहीतर काय, माझ्या बाबतीत देवानं असं का करावं बरं? वैशाली हताशपणे म्हणाली. दिगंबर आणि कल्याण या दोघांनी त्या दोघांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु ते दोघेही या दोघांचं ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. अजून वैद्यकीय तपासणी न करताच गावाला निघून गेले. दुसऱ्या दिवशी दिगंबरने कपडे बदली केले आणि बाहेर जाण्याच्या तयारीत तो होता. तेवढ्यात त्याची प्रेमिका मिस जुली तिथे आली. त्याने बाहेर जाण्याचे कपडे घातलेले पाहून तिनं विचारलं, कुठं बाहेर निघालास का? हो. बाहेर कुठं? तू म्हणशील तिकडे. अर्थात पिक्चरला जाऊ, नाहीतर काय, गार्डन मध्ये बसून गप्पा मारू काय? ते दोन्ही पण नको. मग आधी मी काय विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे अगोदर. बरं विचार. तुझी वहिनी म्हणजे आमची होणारी जाऊबाई आली होती ना गावावरून? हो, आली होती ना. मग आहेत कुठं त्या? दादा वहिनी गेले परत गावाला. इतक्या लवकर? आणि काय रे, त्या डॉक्टरी इलाज करायला आल्या होत्या ना? हो, पण काय? डॉक्टरनी गर्भाशयाचे ऑपरेशन करायला सांगितलं होतं. मग करायचं होतं ना, पण दादानी वहिनी तयार नाहीत ना. का? डॉक्टर 50-50 चान्स म्हणाले. मग ठीक होतं ना, पण आमच्या दादानी वहिनीला मान्य नाही ना ते. बरं ते जाऊ दे, मी काय सांगायला आली होती बरं तुला? हा, आठवलं. आपल्या लग्नाविषयी घरी काही बोलला आहेस का नाही? बोललो नाहीये, पण आता बोलेन. कधी? माझं लग्न झाल्यावर? तुझं कोणाच बरोबर लग्न होणार आहे? माझ्या बरोबरच ना? नाही.
माझे आई वडील लग्न ठरवत आहेत. मग तू का नाही सांगितलंस त्यांना की आम्हा दोघांचं प्रेम आहे म्हणून? सांगितलं ना, म्हणून तर काय, तुला भेटायला बोलवलंय डॅडींनी. काय सांगतेस असे म्हणून तिला हर्षभराने वर उचलली. तशी ती म्हणाली, अरे बस बस, उतर खाली. त्याने लगेच तिला खाली उतरवली. त्याचवेळी त्याचा धाकटा भाऊ आपल्या गर्लफ्रेंड बरोबर एका गार्डन मध्ये बसला होता. दोघांच्या गप्पा रंगल्या होत्या. बोलता बोलता मध्येच कल्याण बोलला, नीलू. हा बोल. एक विचारू? अवश्य विचार. तुझे आब्बा आपल्या लग्नाला होकार तर देतील ना? आब्बा आम्ही लगेच परवानगी देतील, परंतु काय? आमचे नातेवाईक विरोध करतील. का बरं? आमच्या इस्लाम धर्मातील मुलगी हिंदू धर्मात दिली जात नाही ना, म्हणून. मग आपलं लग्न कसं व्हायचं ग? डोंट वरी, माझे वडील नवीन विचारांचे आहेत. ते नक्की आपले लग्न करून देतील. नक्की ना? हो बाबा, नक्कीच. नाहीतर दुसरा मार्ग आहेच. कोणता? पळून जाऊन लग्न करायचं. ती वेळ येणार नाही आपल्यावर. चल तर निघूया आता, फार उशीर झालाय. असे म्हणून दोघंही उठतात. हातात हात घेऊन चालू लागतात. चालता चालता मध्येच निलोफर म्हणाली, पण काय रे, तू आता गावाला जाणार असशील ना? हो, परीक्षा झाल्यातच. आता इथं काय काम? मग पुन्हा कधी येशील? ते सध्या तरी सांगणं कठीण आहे. म्हणजे असं की आता काय प्रॅक्टिस करायची ना? हा, मग ती गावात पण होईल. हा, गावात म्हणजे आमच्या तालुक्याला ग. मग माझं कसं होईल? म्हणजे ग, मला करमणार नाही ना इथं तुझ्या वाचून. अगं, मला तरी करमणार आहे का तुझ्या वाचून? मग नको जाऊस ना. म्हणजे माझं असं मत होतं की आपण दोघं इथंच मुंबईला प्रॅक्टिस करू, म्हणजे आपल्याला आब्बू पण मार्गदर्शन करतील. असं म्हणताच कल्याण किंचित विचारात पडला. त्याला सुद्धा तिचा हा विचार पटला. पण आप्पासाहेब याची अजिबात परवानगी देणार नाहीत हेही त्याला ठाऊक होतं. तो विचारमग्न झालेला पाहून तिनंच विचारलं, कसला एवढा विचार करतोयस? नाही, तू म्हणतेस ते पटतंय मला, पण आप्पा कायम राहू देणार नाहीत तिथं मला. कायमस्वरूपी तू इथंच राहा असं मी देखील म्हणणार नाही. कारण लग्न झाल्यानंतर मुलीने आपल्या सासरी जायचं असतं ना. मग मी कशी बरी राहीन इथं? पण लग्न होईस्तोवर इथं राहू असं म्हणायचं होतं मला. ठीक आहे, मी आप्पांना विचारतो आधी, मग तुला सांगतो. हरकत नाही, विचारून सांग. बोलत बोलत दोघंही घराजवळ कधी येऊन पोचले ते कळलंच नाही. त्यानंतर दोघांनी एकमेकांना हात हलवून बाय केलं. आणि जसा कल्याण घरात शिरला तसं दिगंबरने विचारलं, अरे कुठं होतास इतका वेळ? जरा फिरायला गेलो होतो नीलू बरोबर. बरं केलंस तिला भेटून आलास ते. उद्या आपल्याला गावाला जायचंय. हो, पण दादा तू गेला नाहीस जुली वहिनीला भेटायला? गेलो होतो ना. मग भेटून इतक्या लवकर कसा काय आलास? नाही म्हणजे मी सुद्धा निलोफरलाच भेटायला गेलो होतो, म्हणून मला इतकं उशीर झाला यायला. त्याचं काय आहे, मला तिच्या वडिलांनी बोलवलं होतं भेटायला. बरं, मग भेटून आलास? हो. काय म्हणाले ते? दुसरं काय म्हणणार? प्रॅक्टिस कुठं करणार, म्हणजे इथं का गावाला? आणि लग्नाविषयी बोलत होते बस. मग तू काय सांगितलंस? दुसरं काय सांगणार? म्हटलं तो निर्णय आमच्या तीर्थरूपांचा असेल. मग तर नाराजच झाले असतील ते. मला पण तसंच वाटलं होतं, पण तसं काही झालं नाही. म्हणजे फार खुश झाले ते. म्हणाले आई वडिलांचा मान ठेवणारी आणि त्यांच्या इच्छा जपणारी मुलं विशेषतः मला फार आवडतात. एकंदर आमच्या जुलीची निवड फार छान आहे वगैरे वगैरे. आणि जुली वहिनी काहीच बोलली नाही? ती काय बोलणार? म्हणजे तुझ्या सासऱ्यांची पण परवानगी तुला मिळाली तर? हो, अर्थातच. पण एक विचारू दादा? विचार ना, त्यात संकोचपणा कसला करतोस? मला विचारायचं होतं की तुझी इच्छा काय होती, म्हणजे डॉक्टरी प्रॅक्टिस इथं करायची का गावाला? ते आपल्या आप्पाच ठरवणार ना. पण माझा विचार म्हणशील तर इथंच प्रॅक्टिस करण्याचा विचार आहे, पण आप्पांच्या संमतीशिवाय नाही.
किंचित थांबून त्यानं विचारलं, पण तू हे का विचारतोयस? असं विचारताच कल्याण किंचित गडबडला. आता आपल्या भावाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न त्याला पडला. पण लगेच स्वतःला सावरून बोलला, एक्झॅक्टली मलाही तेच म्हणायचं होतं, पण आप्पांच्या संमतीशिवाय काहीच शक्य नाहीये. ते नंतरचं नंतर पाहू, आधी पोटा पाण्याचं पाहू. म्हणजे स्वयंपाक करायला हवं ना, केल्याशिवाय थोडंच काही खायला मिळणार आहे, म्हणून आधी स्वयंपाकाचंच पाहू. त्यानंतर दोघांनी मिळून स्वयंपाक बनवायला सुरुवात केली. थोड्याच वेळात सगळा स्वयंपाक तयार झाला. त्यानंतर स्वतःलाच स्वतःच्या हाताने ताट वाढून घेतले आणि जेवू लागले. थोड्याच वेळात जेवण उठले. त्यानंतर भांडी कुंडी स्वच्छ घासून पुसून मांडणीत व्यवस्थित ठेवून दिली. त्यानंतर पलंगावर हंतरून घालून दोघेही आडवे झाले आणि थोड्याच वेळात ते दोघे निद्रा देवतेच्या अधीन पण झाले. 2 दिवसांनंतर ते दोघे गावाला जायला निघाले. त्यांना सोडायला स्टेशनपर्यंत त्या आल्या होत्या. ते दोघे आपले सामान घेऊन गाडीत चढले. तशा त्या दोघी हात हलवून बाय बाय करतात आणि थोड्याच वेळात गाडीने स्टेशन सोडले. तशा त्या दोघी घरी जाण्यास मागे वळल्या. दोघीही रेल्वे स्टेशनवरून बाहेर पडल्या. दोघींनी आपापल्या मोटारी सोबत आणल्या होत्या. मोटारीच्या दिशेने चालता चालता निलोफर जुलीला म्हणाली, आता आपल्याला कसं करमणार? मलाही तोच प्रश्न पडलाय, जुली म्हणाली. क्षणभर कुणीच काही बोललं नाही. पण क्षणभर वेळाने निलोफर म्हणाली, आपण असं करूया का ग? न समजून जुली म्हणली, असं म्हणजे कसं? तशी निलोफर म्हणाली, काहीतरी निमित्त करून आपण पण त्यांच्या गावी गेलो तर? पण त्यांच्या घरी जाण्याचं कारण काय सांगणार? नाही म्हणजे त्या दोघांनी आपल्याविषयी घरच्यांना काही सांगितलं आहे का नाही माहित नाही ना आपल्याला. पण लग्न अगोदर सासरी जायचं म्हणजे? हो तेही खरंच, पण मी काय म्हणते. हा काय म्हणतेस बोल. आपल्यासारखं त्या दोघांना पण नाही करमले तिथं तर? ते दोघे लवकर परत येतील मुंबईला असं तर नाही ना वाटत तुला? एक्झॅक्टली असंच वाटतं मला. तशी जुली किंचित विचारमग्न झाली. तिला देखील तिचं म्हणणं पटलं. तशी ती स्मितहास्य करत बोलली, हा ग असं झालं ना तर खरंच बरं होईल. अगं असंच होणार. आग दोनों तरफ से सेम लगती है, सिर्फ दिखाई नहीं देती. असं बोलून दोघी मनमुराद हसल्या आणि एकमेकांना बाय बाय करून आपापल्या मोटारीमध्ये जाऊन बसल्या आणि मोटार स्टार्ट केली. आज पार्वतीबाई फार खुश दिसत होत्या. त्यांची दोन्ही मुलं मुंबईहून गावाला येणार होती. शिक्षणासाठी दोन्ही मुलांना त्यांनी दूर केलं होतं. तशी त्यांना एकूण 4 मुलं होती. 3 मुलगे आणि 1 मुलगी. मोठा मुलगा गावालाच होता. गावालाच जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांची मुलगी शिक्षिका होती. तिथे तिचं एका शाळेतील शिक्षकाबरोबर अफेअर सुरू होतं. तो मुलगा मागासवर्गीय होता. तरी तिने त्याच्याबरोबर प्रेम करण्याचं धाडस केलं. कारण तिला माहित होतं की आपले वडील जातपात काही मानत नाहीत. अर्थात ते आपल्या पसंतीला विरोध काही करणार नाहीत. शिवाय आपल्या सर्वच भावंडांनी परजातीच्या मुलींशी प्रेम केलंय. पण का कोणास ठाऊक तिच्या मनात भीती होतीच. म्हणून की काय तिनं आपल्या प्रेमाचा बोभाटा कुठेही होऊ दिला नाही. आणि त्यात तिच्या प्रियकराने सुद्धा साथ दिली. त्याने देखील आपलं आंतरिक प्रेम जगजाहीर होऊन दिलं नाही. फक्त प्रेमपत्रापर्यंतच मर्यादित ठेवलं. आणि सर्वांसमोर दोघे एकमेकांशी असं वागत की जणू ते एकमेकांशी अपरिचित आहेत. त्यामागचा उद्देश एकच होता, जर आपल्या आई वडिलांनी लग्नाला संमती दिली नाही तर एकमेकांना विसरणं सोपं जाईल. अर्थात पहिलं प्रेम विसरणं तेवढं सोपं नाहीये, परंतु प्रयत्न करायला काय हरकत आहे. दुपारच्या एसटीने दिगंबर नि कल्याण गावी आले. त्यांचे स्वागत आरती ओवाळून करण्यात आलं. जणू काही ते दोघे मोठे युद्ध जिंकून घरी आलेत. असो, प्रत्येकाची प्रेम प्रकट करण्याची वेगवेगळी पद्धत असावी, काही हरकत नाही. प्रत्येकाला प्रत्येकाशी प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असणे फार गरजेचे. आता हेच बघा ना, दिगंबर आणि कल्याण मुंबईहून आले तेव्हा त्यांचा चेहरा आणि आत्ताचा चेहरा यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. दिगंबर आणि कल्याण शरीराने जरी गावात आले तरी त्यांचं हृदय मात्र मुंबईतच आपल्या प्रेयसीकडे ठेवून आले होते. आणि असं म्हणण्याचं कारण त्यांच्या चेहऱ्यावर हमेशा उदासीनता दिसून येत होती. त्यांचे मन कुठेतरी हरवल्यागत वाटत होते. कदाचित त्या दोघांना हृदयेश्वरीची आठवण येत असावी. आणि खरेही होते ते.
त्यांची ही उदासीनता त्यांच्या आईच्या नजरेतून काही सुटली नाही. त्यांनी त्या दोघांना विचारलंच की दिगू, कल्याण, तुम्ही दोघं मुंबईतून गावात आल्यापासून मी पाहतेय की तुम्हा दोघांचं कशामध्ये चित्त नाहीये. किंचित थांबून दीर्घ श्वास सोडत त्या उद्गारल्या, तुम्हा दोघांना बरं वाटत नाहीये का? काही विसरून तर नाही ना आलात मुंबईत? पार्वतीबाईंनी एकदम मर्मावरच प्रहार केला होता. ते दोघे एकदम दचकलेच, जणू त्यांची चोरी पकडली गेली. पण लगेच सर्वासार्व करत दिगंबर बोलला, असं का म्हणतेस आई? आम्ही दोघे तर ठीकच आहोत. पण मला मात्र तसं मुळीच वाटत नाहीये. का? असं म्हणत असताना त्यांच्या स्वतःच्या मनालाच प्रश्न पडला की आईनं खरंच कसं काय ओळखलं? आपल्या चेहऱ्यावरचे भाव असे तर नाही उमटले. असा विचार मनात सुरू असतानाच पार्वतीबाईंनी दुसरा प्रश्न केला, काय रे, मी काय विचारते? तसं ते दोघेही बोलले की आई, खरंच काही नाही ग. खोटं, साप खोटं बोलतोयस तू. असं बोलून त्या कल्याणकडे पाहत बोलल्या, कल्याण बाळ, तू तरी सांग. तसा कल्याण गडबडला. त्याच्या तोंडून शब्दच उलटे ना. तो फक्त कसा बसा इतकंच बोलला की मी, हो तूच सांग बरं. मी काय सांगू? तुम्ही दोघे असे नाही सांगणार हे मला चांगलंच ठाऊक आहे, म्हणून तुमच्या वडिलांनाच सांगते. मग त्यांच्यासमोर पटापट बोलाल. काय, बरोबर ना? नको आई, तू थांब अगोदर, आम्ही तुला सांगतो आणि मग तू आप्पांना विचार. दिगंबर पटकन बोलला. दिगंबरने आपल्या आणि कल्याणच्या प्रेम प्रकरणाविषयी सांगितलं. तेव्हा त्या हसून म्हणाल्या, म्हणजे तुमच्या दादाच्या लग्नाला आलेल्या त्या दोघीच ना? होय आई, दोघेही एकदम बोलले. मग त्यात लपवायचं कशाला? सांगून टाका तुमच्या बाबांना, ते तुमच्या प्रेमाच्या आड थोडेच येणार आहेत. तसं नाही आई, त्या दोघी परधर्मीय आहेत ना, म्हणून जरा भीती वाटते. प्रेम करताना भीती नाही वाटली ना, मग आता का वाटतेय? प्रेम केलं जात नाही, ते आपोआप होतं. असं? मग जा, वडिलांना पण जाऊन सांगत असं, मी आपली जाते कामाला. असं म्हणून त्या तिथून निघून जाऊ लागतात. ते दोघेही आपल्या आईला अडवून तिची मनधरणी करत बोलले, आई प्लीज तू सांग ना ग. त्यावर त्या बोलल्या, ठीक आहे, मी सांगून पाहते, पण माझं ऐकतील असं काही वाटत नाही. तसं त्या दोघांचे चेहरे पडले. तशा त्या हसून म्हणाल्या, अरे वेड्यांनो, ज्यांनी संपूर्ण गावाच्या आणि धर्माच्या आणि नातलगांच्या विरोधात जाऊन आपल्या दादाचं लग्न एका मागासवर्गीय मुलीशी करून दिलं, ते तुमच्या पसंतीला विरोध करतील असं वाटलंच कशा तुम्हाला? माफ कर आई, दिगंबर बोलला, पण आम्ही त्यासाठी म्हणत नाही. मग कशासाठी म्हणता? गावचे लोक काय म्हणतील याचा विचार करतोय आम्ही, कल्याण बोलला. लोकांची पर्वा न कधी तुमच्या वडिलांनी केली आहे, ना मी कधी केली. मग तुम्ही का करता? लोकांनी आपलं घर वाळीत टाकलं तर? दिगंबर बोलला. यासाठी घाबरलो का आम्ही? हाय, कल्याण उद्गारला. तुम्ही दोघं त्याची अजिबात चिंता करू नका, ते पुढचं पुढं पाहता येईल. असं म्हणून त्या किंचित थांबल्या. एक दीर्घ उसासा सोडून त्या पुढे उद्गारल्या, आता मी काय सांगते ते नीट ऐका. तसं त्या दोघांनी आपले कान टवकारले. त्या पुढे म्हणाल्या, आता जे मला सांगितलं तेच आपल्या वडिलांना पण सांगा. त्यापेक्षा तूच सांग ना आई, दिगंबर बोलला. प्रेम करायला जमतं, नाही ते सांगायला जमत नाही. आई प्लीज. ठीक आहे, मी सांगते, असं आश्वासन देऊन त्या आप्पासाहेबांच्या खोलीत गेल्या. तेव्हा आप्पासाहेब कसल्या तरी हिशोबाच्या वह्या तपासत होते. तेवढ्यात पार्वतीबाई त्यांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या आणि आपल्या यजमानाचा चेहरा त्या निरखून पाहू लागल्या. इतक्यात न जाणो आप्पासाहेबांनी त्यांना कसं काय ओळखलं. त्यांनी आपलं डोके किंचित वर केलं आणि स्मितहास्य करत उद्गारले, बोला बोला राणी सरकार, काय आज्ञा आहे आपली? आज्ञा नाही, मग विनंती आहे. कशाची? आपली दोन्ही मुलं लग्नाच्या वयाची झाली आहे. 2 नाही 3 आहेत. सॉरी, मी शोभला विसरलोच होतो, पण मी नाही विसरलो ना तिला. ओके, आता पुढे बोलू? हा बोला. मी काय म्हणत होते की दिगंबर आणि कल्याण यांचं आता शिक्षण पूर्ण झालंय. तेव्हा समजलो मी तुला काय म्हणायचंय ते. असं मग सांगा बरं, तुला सून मूग पाहायची फार घाई झाली आहे, होय ना?
त्यावर त्या चक्क लाजल्या आणि म्हणाल्या, होय. हा हा हा, फार छान लाजताय हा, आपल्याला आवडलं एकदम तुमचं हे लाजणं. जावा तिकडे, आम्ही नाही बोलणार. वा वा वा, छान, फारच छान. छान. बायका कोणत्याही वयात लाजल्या ना तरी त्यांना ते शोभूनच दिसतं. असं बोलून किंचित थांबून ते मुख्य विषयावर वळत पुढे म्हणाले, आमचाही तोच विचार आहे, परंतु त्यासाठी वधू शोधायला हव्यात ना. त्या देखील शोधल्या आहेत त्या दोघांनी. हा, काय सांगतेस? खरं तेच सांगते. अच्छा, कोणत्या गावाच्या आहेत त्या? त्या दोघींचं गाव माहित नाही, पण त्यांच्याच कॉलेजमध्ये शिकतायत त्या. हे तुला कोणी सांगितलं? अर्थात त्या दोघांनीच. म्हणजे तू त्यांचं वकीलपत्र घेऊन आलीस, होय ना? नाही. मग त्यांना स्वतःला यायला काय झालं? अहो, असं काय करताय, ते तुमच्या समोर यायला घाबरतात. घाबरणारी माणसं कधी प्रेम करू शकत नाहीत. ते खरं, पण आपली मुलं आपला मान राखतात हे कसं विसरता तुम्ही? मी काहीही विसरलो नाही, आणि त्या मुली कोण आहेत ते देखील मला माहित आहे. काय सांगता? खरंच का? हो.